तर दिवाळीच्या एका मोठ्या गॅप नंतर आपण परत एकदा घेऊन आलो बिहाइंड द सायरन वरती एक नवीन इंटरव्ह्यू. आज आपल्या सोबत आहेत ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर. सर, तुमचं नाव आणि एक्सपिरियन्स सांगा. माझं नाव आहे व्यंकट बालाजी भरबडे, तिरुपती ॲम्ब्युलन्स सर्व्हिस चालक मालक. तुमचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा ॲम्ब्युलन्स चालवतानाचा? 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स. तर सर, जेव्हा तुम्ही ॲम्ब्युलन्स चालवता तेव्हा ॲम्ब्युलन्स चालवणं ही फक्त एक हॉबी किंवा नोकरी नसून तर समाजाप्रती केलेलं एक कर्तव्य पण आहे. आतापर्यंत तुमच्या या 9 वर्षाच्या पूर्ण करिअरमध्ये आतापर्यंत किती जीव वाचवलेत किंवा किती पेशंटला अटेंड केलं? आज ह्या 9 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये किमान 400-450 लोकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांचा जीव वाचवला आहे. ऍक्सिडेंट असेल किंवा इमर्जन्सी मध्ये असेल, कुठल्या काही गोष्टीमध्ये 400-500 लोकांचे आम्ही जीव वाचवलेले आहे. तर या 400-450 लोकांमध्ये कोणता एक असा एक्सपिरियन्स जे तुमच्या नेहमी लक्षात राहील? त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे असं ॲम्ब्युलन्स सर्व्हिस मध्ये असं येतं की सर, एक काही असे अपघात राहतात. आज ॲम्ब्युलन्सला म्हणल्यानंतर फार प्रकारचे पेशंट येतात की त्याला अपघात येतो, हँगिंग येते, पुन्हा नंतर पॉइझनिंग किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारांचे पेशंट राहतात. की असे इमर्जन्सी की आहे की त्याला असे काही एकच नेमलेला नाहीये. सर्वात मोठा ह्याच्यातलं म्हणजे रेल्वे कटिंग वगैरे, त्याचे रेल्वे खाली गेल्यानंतर पार्ट कट झालेले राहतात, त्याचे अवयव बाजूला गेलेले राहतात. पुन्हा नंतर हँगिंगचा असेल, हँगिंग मध्ये पण असे भरपूर प्रकारचे आमच्याकडे पेशंट येतात. ओके. आतापर्यंत तुमच्या 9 वर्षाच्या करिअर मध्ये तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ॲम्ब्युलन्स चालवतात तुम्हाला ट्रॅफिक, गव्हर्नमेंट, पब्लिक कडून कसा रिस्पॉन्स भेटतो? पेशंट असल्यानंतर गाडीमध्ये ज्या टायमाला आम्ही सारन चालू करतो, सारन चालू केल्यानंतर पब्लिकचं पण आम्हाला ज्या टायमाला किंवा इमर्जन्सी मध्ये आम्ही त्या पेशंटला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही आकांताने पळतो. आम्ही की आमचं कुणी नसताना ते आमचा एकच विचार राहतो की आज आम्ही ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून या मालक असेल, काही एक असेल किंवा माझे कर्मचारी असतील, तर आमच्या गाडीमध्ये ज्या वेळेस पेशंट पडल्या जातो ते पेशंट कुणीतरी आमचं आहे की आमच्या वाचून त्याचा जीव वाचणं गरजेचं आहे. ह्या आकांताईनं आम्ही पळून त्याचा सारनचा वापर करतो. ज्या टायमाला सारनचा वापर होतो त्या टायमाला पब्लिकनं पण लक्ष दिलं पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी इमर्जन्सी आहे, त्याचं वाजल्यानंतर पब्लिकनं पण ओळखून घेतलं पाहिजे की बाबा हे जाऊ देणं गरजेचं. म्हणण्यानुसार तुम्हाला सायरन चालू झाल्यावरती हॉर्न वाजवायची वेळ पडून त्यांचा आवाज ऐकूनच जागा दिली पाहिजे किंवा त्या पर्टिक्युलर गोष्टीला प्रायोरिटी देऊन स्वतःच थोडस साईड दिली पाहिजे. आज कसं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं म्हणजे हॉस्पिटल पर्यंत जाऊपर्यंत आमच्या आकांताईनं आम्ही पळत राहतो. ते जर लोकांनी जर ऐकून जर थोडस साईड दिली तर आम्हाला पण बरं वाटेल. आम्हाला पण त्याचे वाजवण्यानंतर आम्हाला पण त्याचे कान किर होतात ना. आज ते समोरच्याला तिथपर्यंत ऐकू जाण्यासाठी आम्ही वाजवतो, तर आमच्या एक कानाच्या बाजूला आहे ते, आम्हाला पण त्याचा त्रास होतो. ते जर पब्लिकनं समजून घेतली तर आम्हाला वाजवण्याची पण गरज पडणार नाही. या गोष्टीची एवढं आहे. ह्या गाडीमध्ये सर, आता या गाडीमध्ये व्हेंटिलेटर आहे, यूज करू शकतो, मॉनिटर, सिरिंज पंप, एक प्रकारमध्ये मिनी कार्डियक आहे. आपले जे मोठे टेम्पो ट्रॉलर कार्डियक राहते त्याच्यामधल्यानंतर बारकी मिनी कार्डियक आहे. त्याच्यामध्ये पण आपण सर्व मशीन यूज करू शकतो. इमर्जन्सी पेशंटला जर काही लागणारी तत्काळमध्ये मशीन असतील तर हिच्यामध्ये आम्ही यूज करून आम्ही पेशंटला वाचवू शकतो. डॉक्टर स्टाफ राहतात सोबत. डॉक्टरची जर मागणी असेल तर आम्ही डॉक्टर पण सोबत घेतो. स्टाफ, सिनियर स्टाफ राहतो आयसीयूचा. भारतभर सेवा आहे, पूर्ण भारतभर सेवा. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असल्यावरती काय करायचं असतं? आम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझ्या हॉस्पिटल, पाटील हॉस्पिटलला माझा कॉन्टॅक्ट वैयक्तिक माझा नंबर आहे. वैयक्तिक नंबर माझ्या ह्याच्यावरती कॉल केल्यानंतर माझी ॲम्ब्युलन्स भेटून जाते. मी तसा तुमचा नंबर कॅप्शन मध्ये पण टाकून ठेवेल. ओके. ॲम्ब्युलन्स वरती जेव्हा पण आपण बघतो तर ॲम्ब्युलन्स वरती सगळे ॲम्ब्युलन्सचे उलटे लिहिलेले असतात. आज ॲम्ब्युलन्स वरती नाव जे आम्ही उलट टाकलेलं राहतं ते उलट टाकलं ह्याच्यासाठी टाकलेलं राहतं की जे आपला समोरला जो व्यक्ती चालणारा आहे, जो त्या टायमाला साईड ग्लास मध्ये पाहतो त्या टायमाला त्याला त्याच्या साईड ग्लास मध्ये ॲम्ब्युलन्स नाव सव्वासं दिसलं जातं. त्याच्यामुळे ते आमच्या गाडीवरती उलट राहतं, पण ज्या टायमाला कुणी बघत असेल त्याला सव्वासं दिसलं जातं. एकंदरीत मिरर इमेज. मिरर. ओके. माग एक खूप मोठी न्यूज होती हार्ट ट्रान्सप्लांटची, बँगलोर ते बँगलोर. तर त्याला पण पूर्ण करायचं काम एका ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरनंच केलं होतं. सर, आज ते कामगिरी म्हणजे आज ॲम्ब्युलन्स वाल्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्या जीवाच्या आकांताईनं तो धावला. एक गर्वाची गोष्ट. त्याच्या गर्वाची गोष्ट. त्याला एक असं एक वाटलं की बाबा आज आपल्यावर काहीतरी कुठली तरी जबाबदारीचं काम सोपवलंय किंवा
आपल्याला आज पळायचे. अँब्युलन्स ड्रायव्हर म्हणला म्हणजे त्याच्या पण घरी मागं कुटुंब आहे, सर्व काही गोष्टी आहेत, पण त्या क्षणाला तो घरच्या कुटुंबाचा विचार करत नाहीये. फक्त त्याच्यावरती रिस्क कोणती, जबाबदारी कोणती टाकली, ह्याच्या आकंताईनं पळण्यासाठी तो जो बँगलोर टू बँगलोर लेकरांसाठी धावून गेला. ते एकदम लेकरांचा पण जीव वाचला. बँगलोर टू बँगलोर अँब्युलन्सवाल्याला पण सल्यूट आहे माझ्या. कोणत्या साठी त्यांनी सगळेजणच जेवढे अँब्युलन्सवाले असतील सर्वांनी असंच आकंताईने पळावे, सर्वांच्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी, सर्वांच्या ह्याच्यासाठी. आज कुणाचा जरी एखाद्याचा जीव वाचला तर आज त्याच्या घरातले कुटुंबातले किंवा त्याचे लेकरं बाळ असतील किंवा त्याच्या घरचे कुणी असतील, आज त्याच्या सर्वांचा आपल्याला आशीर्वाद भेटू शकतो. खूप सारे असे पण गोष्टी असतील, कारण जेव्हा तुम्ही आता म्हणलात की अँब्युलन्स जेव्हा तुम्ही घेतलात, अँब्युलन्स सुरुवातीला तुमच्याकडे एक अँब्युलन्स होती, आज तुमच्याकडे 6 ते 7 अँब्युलन्स आहेत. हे फक्त एक कामच नाही तर आपल्याकडून समाजासाठी एक मदत पण होतं, किंवा एक असा किस्सा ज्या वेळेस तुम्हाला ते केल्याच्या नंतर असं वाटलं की आपण खूपच एका, म्हणजे आता मेडिकल कंडिशन जर आपण बघायला गेल्या तर मेडिकल फील्ड मध्ये फक्त डॉक्टर किंवा नर्सच नाही, डॉक्टर लोक पेशंटचा जीव वाचवतात. पोहोचवणं तिथपर्यंत अँब्युलन्सच एक असा घटक आहे जे तिथपर्यंत पोहोचवायचं काम करतं. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आज त्याच्यामध्ये असा एक प्रश्न तुम्ही म्हणलात सर, की अँब्युलन्स आम्हाला ज्या टायमाला पेशंट आमच्या कुठं किंवा रस्त्यामध्ये आढळला किंवा अपघातामध्ये आढळला तर आम्ही त्याला त्याच्या हॉस्पिटलपर्यंत निवजीपर्यंत पूर्ण आम्ही त्याचं प्राण वाचवण्याचं किंवा डॉक्टरपर्यंत पोहोचती करण्याचं आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये, की बाबा हा पेशंट दगावला नाही पाहिजे किंवा त्याला काही असेल, आम्ही डॉक्टरांपाशीच राहून आम्ही काही थोडंफार शिकल्या जातो. आम्ही म्हणजे असे काही डिग्री वगैरे नाही आमच्यापाशी, काही कुठली काही गोष्टीचं हे नाहीये, एक सर्व फक्त अनुभव आहे. आणि अँब्युलन्स क्षेत्राला ज्या टायमाला आम्ही निवडलं किंवा अँब्युलन्स क्षेत्रामध्ये आम्ही येण्याचा प्रकार केला किंवा आलो आम्ही, त्या टायमाला कुणी काही शिकून येत नाहीये. पहिलं आम्हाला काम करायचं म्हणलं म्हणजे आज डेड बॉडी म्हणलं म्हणजे आज लोकांना, आज घरातल्या लोकांना भीती वाटते. पण त्या क्षणाला आम्हाला वाटायचं की चला आहे कुणासाठी तर आपण काहीतरी करतोय. आज त्याची एक डेड बॉडी कोणासाठी तरी खूप जास्त फिलिंग्स असू शकतात, त्यांच्या फॅमिलीचा एक मेंबर असू शकतं. तर त्याच्यामध्ये कारण सर कसं आहे, आज डेड बॉडी म्हणल्यानंतर कुणी नातेवाईक जवळच नातलं घ्यायला घाबरतात. त्याच्यासाठी आम्हाला वाटतं की चला आपल्याकडे काहीतरी दिलेलं आहे, आपण त्याला काहीतरी आपलं म्हणून त्याच्या जवळ जाणं किंवा त्याला सहकार्य करणं किंवा त्याच्या घरापर्यंत त्याच्या दुःखात सामील होणं, हे ह्याच्या एवढी मोठी गोष्ट कुठलीच नाही. जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवात केली अँब्युलन्स ड्रायव्हर. सर अँब्युलन्स चालवायचा विचार म्हणलं म्हणजे हे असं एक क्षेत्रामध्ये ह्या पडण्याचं आलं की काही ठिकाणी मी समाजसेवेचं पण काम करतो. समाजसेवेचं काम करत असताना असं वाटलं की बाबा गोरगरीब असतील किंवा रस्त्यावर कुठे काही पडलेले असतील किंवा आता कुणालाच काही नसतील, त्या टायमाला आपण काय म्हणतो की बाबा ह्याला कुणीच नाहीये, ह्याला काय करायचं. मग त्या टायमाला मी सहकार्य माझं राहत होतो. मग त्याच्यामध्ये असा विचार केला की चला म्हणलं एक अँब्युलन्स घेऊया. अँब्युलन्स घेतल्यानंतर थोडीशी मला त्याच्यामध्ये लोकांची मला निर्माण व्हायला लागलं की बाबा चला आपल्याला आनंद मारतो, बाबा चला आपण लोकांसाठी काहीतरी करतोय. त्याच्यावर करत 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 आज एक अँब्युलन्स वरती 7 अँब्युलन्स केल्यात. लोकांना पण एकदम एवढे सर्व्हिस चांगली देतोय, सर्वजण एकदम हे करतात. आज कुठलेही आपल्या ह्याच्यामध्ये म्हणलं तर अँब्युलन्स सर्व्हिसच्या नावानं किंवा माझ्या नावानं माझी ओळख निर्माण, ह्या क्षेत्रामधून माझं नाव निर्माण मोठं झालेलं आहे. आणि लोकांसाठी मी असंच मदत करणार, शेवटपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत अशीच लोकांसाठी सेवा करत राहणार. आपण जेव्हा या इंटरव्ह्यूचं ब्रीफिंग चालू होतं तेव्हा तुम्ही मला एक गोष्ट सांगितला होता की कोणत्या पण तुमच्या अँब्युलन्स ड्रायव्हर किंवा कोणत्या मित्राला जर गरज पडली तर त्या टायमाला तुम्ही त्यांची कशी मदत कराल, हे आपल्या प्रेक्षकांना एकदा सांगा. आता अँब्युलन्स मध्ये एक असं आहे सर, जरी कुठेही माझा मित्र असेल त्याला मदतीनं माझं जेवढं होईल तेवढा माझा प्रयत्न करील, किंवा आज मित्रासाठीच म्हणून नाहीये, चालकांसाठी पण असेल, नाही कोणासाठी पण असेल, तर मी सर्व गोष्टीने त्यांना मदत करेल. ओके. इंटरव्ह्यूच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतोच आपण. युट्यूब चॅनलचं नाव बिहाइंड द सायरन आहे. बिहाइंड द सायरनचा अर्थ आहे सायरनच्या मागचे लोक, जे त्या पर्टिक्युलर गोष्टीला सुरळीतपणे चालू ठेवायचा प्रयत्न करतात. जसे पोलीसवाले झाले, RPF, RTO, ट्रॅफिक पोलीस, कंट्रोल रूम्स, अँब्युलन्स, याला टाइम लागतो, त्याच्यामुळे ऑटोवाले पण त्याच्यामध्ये. तर बिहाइंड द सायरनचा तुमच्यासाठी अर्थ काय? बिहाइंड द सायरनचा म्हणजे अर्थ म्हणजे सर, आज सहकार्याची बाजू जर मांडली तर आज सर्वजण लोकांना विचार जर तसा केला तर सर्व जर एकत्र येऊन जर सर्वांनी जर अँब्युलन्स सारखा जर विचार केला की बाबा आपण आता म्हणताय तुम्ही अँब्युलन्स साठी हे कर,
ऍम्ब्युलन्सची आपण वाट बघतो, मान्य आहे, तिला एक सारण दिलेला आहे किंवा लवकर अर्जंट येऊ शकते, तिला कॉल केल्यानंतर येऊ शकते. जर ऍम्ब्युलन्स असून सुद्धा जर कोणी आपल्या जर पब्लिकनं जर किंवा असा जर विचार केला की बाबा आज माणूस कुठं पडलेला असेल किंवा अपघात असेल, ऑटोवाला असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा आपली पब्लिक असेल, पब्लिकमध्ये कुठं असेल, जर ऍम्ब्युलन्स सारखं जर कुठलं काम करण्याचं बघितलं तर सर्व गाडीमध्ये आपण एका विचारानं जर केला तर आपण त्याला कुठल्याही वाहनाला ऍम्ब्युलन्सच यावं असे नाही, तर कुठल्या ह्याच्यामध्ये आपण एखाद्याचा जीव किंवा प्राण वाचवू शकतो. रस्त्यावरती ऍक्सिडेंट झाला तर खूप लोक लांबून त्याचं व्हिडिओ शूट करतात, काही लोक फक्त बघत थांबतात. कारण लोकांच्या मनामध्ये कुठंतरी एक भीती असते की पर्टिक्युलर माणसाला जर ऍक्सिडेंट वाल्याला आपण हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती केलं तर त्याच्या मागचं पेपर वर्क, पोलीस सोबत येणारा कॉन्टॅक्ट. आता अपघात जर एका ठिकाणी अपघात जर झाला, ऍम्ब्युलन्सला कॉल करतात, ऍम्ब्युलन्सला कॉल केल्यानंतर त्या क्षणाला तर आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्या टायमाला जी काही पब्लिक जी व्हिडिओ करण्याचा प्रकार करते, व्हिडिओ करून किंवा सोशल मीडियावर धावण्यासाठी किंवा काही करण्यासाठी, आज कुणाचं कारण कसं आहे, आज व्हिडिओ केला म्हणून त्याच्यामध्ये काही कामगिरी नाहीये, आज तो व्हिडिओ करण्यासाठी 2 मिनिट 3 मिनिटचा टाइम वेस्ट करतो. आज त्या 2-3 मिनिटासाठी जर त्या झालेल्या अपघाताचा पेशंट जो आहे त्याच्यासाठी काही मदत करण्याचा प्रयत्न करेल त्या 2-3 मिनिटांमध्ये, तर एखाद्याचा जीव वाचू शकतो. तर तुम्ही एखाद्याचा जीव वाचवल्यानंतर किंवा तुमच्या वाचून एखाद्याचा जीव वाचला तर तुम्हाला पोलीस प्रशासन असेल किंवा डॉक्टर असेल, तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही, कारण का तुम्ही एखाद्याचा जीव वाचवला. तर तुम्ही जीव वाचवल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. पण जर तुम्हाला त्रास देत असतील किंवा काही करत असतील, बाबा की तू असा आणला, कुठून हे आणला, तर तुम्ही स्पष्टपणे सांगा ना की बाबा आम्ही इथून हे केलं किंवा ते केलं. तुम्हाला सर्वजण एकदम हे करतात, ऍम्ब्युलन्सचाच येण्याची वाट बघण्याची असं नाही. ठीक. तर बिहाइंड द सायरन वरती आपला हा दुसरा व्हिडिओ होता, जो लवकरच आपल्या युट्यूब चॅनल वरती येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, तर बिहाइंड द सायरनच्या टीम कडून आपल्याला एक स्पेशल गिफ्ट. असेच आपण लोकांना जीव वाचवत राहा हीच आमची अपेक्षा. आमच्यासोबत जोडल्याबद्दल धन्यवाद.